नमस्कार, स्वागत आहे तुमचं इरा क्षीरसागर किचनमध्ये. कसे आहात सर्वजण? बाहेर उन्हाचा कडाका तर खूपच वाढलेला आहे. ह्या कडकडीत उन्हामध्ये जर काही थंडगार प्यायची इच्छा झाली असेल तर हे कैरीचे सरबत नक्की ट्राय करा. हे सरबत चटपटीत तर आहेच, पण त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. तर तुमचा अधिक वेळ न घेता आपण रेसिपीकडे वळूया. इथे मी कैऱ्या घेऊन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कैरीचे सरबत बनवताना कैऱ्या निवडत असताना त्या अगदी कडक पाहून घ्यायच्या आहेत, मऊ घ्यायच्या नाहीत, त्यामुळे सरबत जास्त दिवस टिकत नाही. नंतर या कैऱ्या आपल्याला कुकरमध्ये टाकून 1 ग्लास पाणी टाकून त्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे कैऱ्या मस्तपैकी शिजून निघतील. कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता कैऱ्या किती छान प्रकारे शिजल्या आहेत. तर कैऱ्या व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याचा चमच्याच्या साहाय्याने असा व्यवस्थित पल्प काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या ज्या बिया असतात त्याचा पण पल्प आपण व्यवस्थितरित्या काढून घेतलेला आहे. हा सर्व पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पुदिन्याची काही पाने अगदी बारीक चिरून टाकायचे आहेत. त्यामध्ये 1 छोटा अद्रकचा तुकडा टाकून मिक्सरला स्मूथ पेस्ट करून घ्यायची. सर्व मिश्रण चाळणीवर व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून या पल्पमध्ये राहिलेले कैरीचे मोठे मोठे कण वगैरे हे सर्व चाळणीवर राहतात आणि आपल्याला स्मूथ अशी पेस्ट मिळते. त्यानंतर चाळणीमध्ये चाळून घेतलेला सर्व गर एका पातेल्यामध्ये ओतून गॅसवर चटचट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला जेवढं आंबट हवं असेल त्या हिशोबाने तुम्हाला साखर घालायची. मी 1 वाटी साखर घातलेली आहे. शिजत असतानाच आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. आता यामध्ये आपण टाकणार आहोत भाजलेले जिऱ्याची पावडर, ज्यामुळे आपल्या सरबतला एक चटपटीतपणा येऊन जातो. आणि आपल्याला यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ ॲड करायचे आहे. काळ्या मिठामुळे तर आपल्याला याचा स्वाद खूप छान येतो आणि लहान मुलेसुद्धा हे सरबत खूप आवडीने पितात. मसाले टाकल्यानंतर ह्या सरबताचे जे प्रीमिक्स आहे याचा सुगंध पूर्ण किचनमध्ये दरवळत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरेपूड टाकायचे आहे आणि व्यवस्थित हे प्रीमिक्स शिजून घ्यायचं आहे आणि चेक करून पाहायचं आहे. जास्त चाचणी वगैरे करायची नाही, पण हाताला जरा चिकट लागल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. सर्वात शेवटी मी यामध्ये चिमूटभर ग्रीन फूड कलर ॲड केलेला आहे. तुम्हाला जर फूड कलर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल. आणि आता आपले कैरीच्या सरबतचे प्रीमिक्स बनवून तयार आहे. हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद बाटलीमध्ये फ्रीजमध्ये 8 दिवस पण ठेवू शकता. तुम्हाला हवं त्यावेळेस सरबत बनवू शकता. या प्रीमिक्सपासून आपण सरबत बनवूया. तर त्यासाठी मी ग्लासमध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत, 1 चमचा सब्जा सीड टाकलेले आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून कैरीचे प्रीमिक्स टाकलेले आहे आणि वरून थंडगार पाणी. तर तयार आहे आपले थंडगार आणि चटपटीत असे कैरीचे सरबत. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे कैरीचे सरबत नक्की ट्राय करा आणि आपल्या घरच्यांना खुश करा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.